दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु इथे बॉल बचावले गेले. एक सिंगल, एक विकेट गेली. माडी सर, हे चित्र आपण पहिल्या मॅचमध्ये देखील पाहिलं होतं ज्यावेळेस पोरगाव संघ खेळत होता. पहिली धाव ज्यावेळेस एकपटी गेली ना त्यावेळेस टाळ्यांचा गजर जरूर आपण पाहिला टीम पोगाव संघासाठी. धावफलक एक आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. गुरुदास सज्ज होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल शॉट दरम्यानच्या क्षेत्रामध्ये, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. हा चौकार आलाय. ऑन साइडला घेतलाय, हा फटका देखील चांगला आहे. इथे देखील धाबा चांगलाच मिळते. क्षेत्ररक्षक पाठमोरा बॉल लावण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान 2 धाबा तर एकपट तिसरीचा प्रयत्न करतात. तुषारला तुम्ही पाहता इथे तिसरी धाव मैदानाच्या पद एकपट जाते. काप बॅटिंग करतोय. सलगचा आता चौकारानंतर 3 धाबा ते देखील एकपट जातील. पहिल्या बॉलवरती सिंगल, एकपटी दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसरा बॉलवरती आता 3 धाबा ते एकपटत असताना धावपूर्वक तुम्हाला बाल मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. खंबारपाडा टीम मैदानावरती खेळतोय. कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर पवनजी भंडारी यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हा देखील फटका चांगला आहे. खेचून मारलाय क्षेत्ररक्षक पाठमोरा भाग, मिल्का भाग, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. का बॅटिंग करतोय तुषार शेळकेला तुम्ही पाहता त्याच्या बॅटमधून सलगचा अजून एक चौकार तुम्हाला पार पाहिजे. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती जाऊन पोहोचते फलकावरती धाबा 12 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय. या 5 मध्ये टार्गेट किती सेट होईल हे देखील पाहावं लागेल कारण 4 ओव्हरची मॅच. एक सामना खरं तर जिंकलाय टीम पोगाव संघाने, एक सामना जिंकलाय टीम खंबारपाडा संघाने. खरं तर भूमी रेवन मांडा या संघाला परास्त केलं खंबारपाडा टीमनं. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं पोगाव संघाने देखील उमरवली या संघाला बीट केलं आणि आता एक महत्त्वाची लढत मैदानावरती जरूर तुम्हाला पार पाहिल. 4 चेंडूमध्ये 12 धावा ते मात्र वसूल केला. फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक उपस्थित, अंपायर सिग्नल नो बॉल. एक धाव तर एकपटी दुसऱ्याचा प्रयत्न करतात. 2 धावा इथे देखील मिळतील. 1+2 अशा 3 धावा इथे मिळतील. अंपायर सिग्नल नो बॉल आणि आता फ्री हिट देखील ऑन आहे. पंचाचा इशारा, खरं तर फ्री हिटचा इशारा आता पोहोचतोय. धावफलक 15. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. राईट मोर विकेट. इथे लाईन चेक करावे लागेल. अंपायर बोललेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र बाल केली. धावफलक आता पुढे सरकत असताना 16 धावा. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मिडॉनचा खेळाडू पुढे सरकलाय. दरम्यान झेली ते स्वीकारलाय. फ्री हिट होता त्यामुळेच की काय आपण पाहतोय खरं तर बाल बचावला गेला खेळाडू तुषार. एक सिंगल पडते. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल फलकावरती 17 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. आशुतोष चव्हाण
हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. गुरुदाची मार्गवरती दाखल झालाय. थोडंसा मागणी गोलंदाजी त्यांनी देखील केली आहे या मॅचमध्ये. ऑन साईडला खेळला हा फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला. एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. काय धावफलक इथे मात्र पुढे सरकत असताना. खरं तर रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली होती. भरपूर वेगाने 2 धावा ते देखील एकपट्या गेल्या. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना सलामी जोडी तुषार त्याच्या साथीने आपण पाहतो. मैदानावरती दाखल झालाय सागर. या मॅचमध्ये दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग आतापर्यंत करत असताना षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. जरा पाण्याची माग करतायत. पाण्याची मागणी आहे त्यामुळे पाणी घेऊन जा. षटक क्रमांक 1चा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात या मॅचमध्ये. अजून 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे कारण 4 ओव्हरची मॅच आपण एन्जॉय करतो. स्वयंमारित षटक क्रमांक 2 घेऊन गुरुदाची मार्गवरती तुषारनं भरपूर चांगली बॅटिंग केली. पॉवर प्ले ऑन होता. अशा परिस्थितीमध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न त्याने केला. एक बीमर टाकण्यात आला त्यावरती देखील धावा वसूल केल्या. त्यामुळे आशुतोष चव्हाण थोडंसं मागं ठरला या मॅचमध्ये. रिबस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक तुम्हाला पूर्णपणे स्थिरवलेलं पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती आहे. स्वयंमालित गोलंदाजी करत असताना पहिला बॉल त्याने डॉट टाकलाय त्यामुळे आता बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. स्ट्रायकिंगवरती तुषार. गुरुदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. LBW लेग बिफोर विकेट ग्राह्य धरली गेली आहे. मिलर स्टिक वरती सापडले आणि अखेर तुषार शेळकेला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट. कव्वाली ऐकवली जाते कारण रात्रीचं थंडगार वातावरण आहे. त्याची गणेशच्या माध्यमातून क्रिकेट विथ संगीत हे समीकरण आपल्याला ऐकायला मिळेल. 2 चेंडू सलग डॉट टाकलेत गोलंदाजी करत असताना स्वयं. हाफ ट्रॅकर बॉल बेगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. 20 शेपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. कॅच ड्रॉप. खरं तर झेल स्वीकारायचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू साई शेलार होते जेव्हा तर जेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे त्यांचा फसला. अखेर 2 धाबा इथे मिळतील शंकात नाहीये. नवीन बॅटर मैदानावरती विश्वास आलेत. फुलटॉस बॉल इथे फटका चांगला आहे. डीपमध्ये खेळाडू पोहोचतोय उपस्थित. बॉलला फेक करेल दरम्यान एक सिंगल इथे एक पडली आणि आता सिंगल वरती थांबावं लागतंय. धावफलक सिंगलच्या साथीला पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा फलकावरती 22 तुम्हाला जरूर पार मिळतील. झेल निसटलाय जरूर विश्वासचा या बातमध्ये विश्वासवरती विश्वास दाखवलाय टीम पोगावणं. परंतु आतापर्यंत त्याने हवा तसा खेळ केला नाहीये कारण एक झेल स्वीकारल्यानंतर एक झेल सुटल्यानंतर मी म्हणेन आक्रमक तो ठरतोय का या मॅचमध्ये हे देखील पाहावं लागेल. परंतु मैदानावरती सागर पाटीलला तुम्ही पाहता स्टॅकिंग वरती दाखल झाला.
यावेळेस देखील बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. दुविधा मनस्थितीमध्ये होते. हा फटका ऑफ साईडला खेचायचा की ऑन साईडला, आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटन बॅटच्या मधनं भंडार ब्रेक आपण पाहिलाय. डॉट बॉल. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना षटक क्रमांक 2. 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत गोलंदाज स्वयं. इथे देखील घडले काय, पाबा लागेल, पंच वळतात, लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली असं वाटलं होतं. ज्यावेळेस मात्र चेंडू फुलटस होता, तरी बॅटची कडा घेतली असती तरी देखील काही धावा इथे मिळू शकल्या असत्या, परंतु लाईन खराब. त्यामुळेच की काय अंपायरने इथे मात्र इशारा केला, व्हाईट बॉल. नेक्स्ट मॅच RCC पेट बनाम भादबड. दोन टीमची कॅप्टन आपण टॉससाठी या. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. खेळपट्टीवरती बॅट इथे मात्र आपण पाहिली खरं तर आदळली आहे, घासली आहे, त्यामुळे आता धाव पडणार नाही. षटक क्रमांक 2 जो राहिला स्वयंच्या नापावरती, धावफलक पूर्णपणे स्थिरावले. पहिल्या षटकामध्ये 19 धाबा आणि आता या षटकामध्ये फक्त धाबा खर्च केल्या त्या म्हणजे 4, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचते 23 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 19 झेल निसटला होता, तिथे 2 धाबा आल्या होत्या, त्यामुळे आता 4 धाबा खर्च केल्या स्वयंनं. धावफलक 23 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. RCC पेट विरोधात भादबड. दोन टीमची कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. कोण विसरेल RCC पेट बनाम भादबड. याच मैदानावरती रंगलेली फाईट स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आपण पाहिली होती. सुपर ओव्हरमध्ये तो सामना जरूर आपण पाहिला होता. आता तोच सामना पुन्हा एकदा याच मैदानावरती रंगणार आहे. सोहेल शेख यांचं आगमन झाले. टीम पेटचे कॅप्टन, टीम भादबडचे कॅप्टन आपण देखील या. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती गोलंदाजी बारफुर्ती गोलंदाज दाखल झाला. राहुल ठाकूर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑन साईडला टर्न केलाय, बॉल चालाय स्कोअर ऐकला. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय डीपमध्ये. मिसफील्ड जरूर पाहायला मिळाली, बॅकअप चांगला पाहायला मिळते. दरम्यान साहिल होते क्षेत्ररक्षक डीपमध्ये. 2 धाबा ते मिळतील आणि 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक देखील 25 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 घेऊन आलाय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राहुल. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेचलाय, हा फटका चांगला, इथून धावा चांगला मिळतील का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, त्याच्या डोक्यावरनं बॉल चालाय सीमा पार. षटकार. भादबड टीम कॅप्टन आपण या. अजून एक चांगला फटका ऑन साईडला खेचला जरूर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचला स्वयंनं. हा स्वयं झेल टिपलाय आणि आता अखेर बॅटरला इथून मात्र परतावं लागेल माघारी. फॉर बाद. कॅमेरामॅन आपण कव्हर करा. जिहाद खान यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतो. भादबड विरोधात पेट अशी मॅच आता रंगणार आहे, त्यामुळे जिहाद यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. भादबड टीमची कॅप्टन कॉल करतील.
टॉस जिंकला, निर्णय पेंडिंग आहे. चला बाजूवर टीम निर्णय लवकरात लवकर कळवा. टॉस जिंकून बाजूवर टीमनं बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. तर त्यांना देखील माहिती आहे दोन सामने चेसिंग थोडीशी जड गेली, ते देखील सामना पाहत आहेत. त्यामुळे आता त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. याच मैदानावरती दबाला बादबड करेश मात्रेनं एक बाईक जिंकली आहे. ॲव्हेंजर बाईकचा तो मानकरी आहे, त्यामुळे त्याला देखील मैदानाचा आढावा पूर्णपणे माहिती आहे. इथे फटका चांगला, क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याच्या डोक्यावरना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका, षटकार. धावफलक वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे. फलकावरती दाबा 40 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. का बॅटिंग करतोय, मैदानावरती दाखल झाला. अजून एक मोठा फटका पडतो. हा फटका फर्स्टला डीप मध्ये खेळाडू वेगाने पोहोचतोय. कॅच ड्रॉप, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरण आम्ही सांगत असतो. 2 धावा देखील मिळतील. नवीन बॅटर मैदानावरती कल्पेश पाटीलला आपण पाहतोय, ज्याने मात्र भरपूर चांगली बॅटिंग केली. 3 ओव्हरचा खेळ आता संपन्न झाला आणि धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 41, 41 धावा. याच दरम्यान मैत्री चषकाचे दमदार आयोजक आमचे नरेशजी यशवंतराव यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे आपलं. त्यांच्या साथीने निलेश जाधव, मनपूर्वक स्वागत आहे. नरेशजी चिंदूजी यशवंतराव दमदार स्पर्धेचे ते दमदार आयोजक आहेत, यांचंही स्वागत आम्ही करू स्पर्धेच्या माध्यमातून. आणि एक नामांकित पाकर म्हणून त्यांची ओळख आहे. दिनेश यशवंतराव बसतील. 3 ओव्हरच्या अंती धावफलक प्रचंड वेगानं पुढे सरकले. 41, 41 धावा धावफलकावरती आता जोडले गेले त्या बॅचमध्ये. षटक क्रमांक 4 खेळ प्रगती पथावरती आहे. रवी राईट मोर विकेट. पहिला बॉल ऑन साईडला खेचला जरूर. बॅटची कडा आहे, त्यांच्या मागे रक्षक पोहोचला. एक सिंगल तिथे एकपटी दुसरीचा प्रयत्न करतोय. 2 धाबा, एक पणाचा प्रयत्न पुढे फसला आणि अखेर एक चिकी सिंगल. सागर पाटील हा खेळाडू तुम्ही पाहता जो सलामीला दाखल झाला, अजूनही मैदानावरती तग धरून उभा. याच्या साथीनं नवीन बॅटर आपण पाहिला जो मात्र जबड 4थ्या क्रमांकावरती दाखल झाला, कल्पेश. इथे बॅटची कडा होती एसच्या मागे, एक चांगला जाईल तिथे स्वीकारला आणि अखेर कल्पेशला इथून मैदान सोडावं लागते. धावफलक 42. मैत्रीचे भाष्य
मच. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय त्रिमूर्ती गायकर. हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला भिवंडीचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. फुल टॉस बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल. सच्या मागे रक्षक चांगलं पाहायला मिळतोय. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील एक पॉईंट जाईल एक्स्ट्राच्या स्वरूपात. धाव बहाल केली. धावफलक पुढे सरकतोय. 43 43 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. या मॅचमध्ये इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करते टीम खंबलपाडा, परंतु इथे पुन्हा एकदा भीमर चेंडू हाताळण्यात आला. धावफलक पूर्णपणे पुढे सरकत असताना गोलंदाज रवी. इथे देखील हाफ ट्रॅकर बॉल होता. फ्रीडचा चेंडू होता. भरपूर वेगाने इथे मात्र टाकण्यात आला. दरम्यान टप्पा पडल्यानंतर मी म्हणेन भरपूर वेगानं बॉल रक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉल. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत मी म्हणेन 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला. मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि अखेर असफलता इथे मिळतीये. बॅटर तुम्ही पाहता इथे परतावा लागेल सागर पाटीलला माघारी. बाकी खेळाडू आपण खेळाडू कक्षामध्ये बसा. कल्पेश फक्त आपण तुषार दादा आपण इथे समोर थांबा. तर आपण सर देखील चेक केला. OUT फरंदाज बा. नवीन खेळाडू अविनाश शेळके ऑन साईडला घेतलाय. हा फटका चांगला आहे. डीप मध्ये मिड विकेटला खेळाडू उपस्थित. बॉल तो फेक करेल. सिंगल तर एक पडी दुसरीचा प्रयत्न करतात. 2 धावा. एक पडाचा प्रयत्न चालवला. अखेर 2 धावा. प्रचंड बेगारे इथे मात्र एक पडा जातील. स्वतः संघ नायक आता मैदानाच्या दाखल झालाय अविनाश शेळके. हा खेळाडू तुम्हाला बाल मिळेल. 2 धावा इथे एक पडा जातील. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचले. फलकावरती धावा 45 धावा. हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे देखील घडले काय पाहावं लागेल. दोन्ही फलंदाज एका एंड वरती आणि आता अपघात निश्चित होता. दरम्यान अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. फलंदाज बा. डायमंड डकचा शिकार ठरत असताना एकी चेंडू फेस न करता आता इथून अविनाश शेळकेनं मैदान सोडलाय. जरूर जो संघाचा संघ नायक होता, परंतु आता या मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट तुम्हाला पार पाहिल. 46 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक तुम्हाला पार मिळेल. चेंडू समाप्त झालेत आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 2 चेंडूचा खेळ शिल्लक.
47 धाबा फलकावरती आता जोडले गेलेत या बॅचमध्ये. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पंच 1 मिनिट थांबा. याबरोबर ती 2 धाबा आल्यात. त्यामुळे धावफरक 48. हरकत नाहीये. स्कोरर आहे. चुकी होते. शेवटचा बॉल ऑन साइडला खेचलाय. फटका फसलाय. मिड विकेटला खेळाडू उपस्थित होता. दरम्यान एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर इथून बॅटरला मैदान सोडावं लागेल. शेवट गोड केले टीम SSCC कमालपटा संघाने, परंतु धावफरक जाऊन पोहोचले 48. 49 धाबांचं टार्गेट या बादमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सुस्वागतम. याच दरम्यान RCC पेट टीमचे मेंटर आमचे विवेकदादा जोशी यांचं आगमन झाले. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅच सुरुवात होईल. या इथून 49 धाबा रोखल्या जातील की चेस होतील या मॅचचं धावतं विवरण करतील आमचे साथी सफालोचक. या ऐकूया कल्याण डोंबिवलीचा एक बुलंद आवाज रोशनजी संदेश राणा. धन्यवाद. चव्हाण सर, 49 धावांचं लक्ष्य आहे SSCC खंबालपाड्या टीम समोर 4 षटकांमध्ये. नेक्स्ट मॅच आहे आराध्य 11 RCC पेठ परेश चौधरी पुरस्कृत. हा संघ इन ॲक्शनमध्ये असेल. त्यांच्या समोर आहे भादवड.
यापुढील सामना आहे आराध्य 11 RCC पेठ आणि पेठ टीमचे पुरस्कर्ते आहेत आदरणीय सन्माननीय उद्योजक समाजसेवक परेश शेठ चौधरी साहेबांचा संघ इन ॲक्शनमध्ये असणार आहे यापुढीलच्या मॅचमध्ये. आणि प्रथम बॅटिंग स्वीकारले भादवड या टीमने आणि आराध्य 11 RCC पेठ या टीमला इन्व्हाइट केलेलं आहे फिल्डिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायचे धावा 49. कुणालजी पेनकर जे आयोजक देखील आहेत ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. फुल टॉस चेंडू आहे ऑन साईडला फ्लिक केलं डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली पूर्ण आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. मयूर आणि साई शेलार ही जोडी आहे. 49 धाव बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये. SSCC कंबलपाड्या टीमला आपल्या व्यासपीठावरती आपण बघू शकाल नंदूशेठ कराले साहेब इथे उपस्थित आहेत आणि साई शेलार यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत आदरणीय नंदूशेठ कराळे साहेबांचे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. 3 क्षेत्ररक्षक आलेत आणि हा झेल टिपलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती. सागर पाटीलने फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. साई शेलार 0 वरती बाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. समाजसेवक उद्योजक आदरणीय अनिल बनोटे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे जानतराजा चषकामध्ये. आजची ही 4थी रात्र आहे आणि 4थ्या रात्रीमधील सामना क्रमांक आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना सुरू आहे जिथे खंबालपाड्या टीमला 49 धावांचं टार्गेट आहे. परंतु साई शेलार बाद झालेत. ज्या साई शेलारने पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती आणि आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता. न्यू बॅट्समन आलेत बॅटिंग करण्यासाठी. तिसऱ्या क्रमांकावरती राहुल. ज्या राहुलने पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकार लगावले होते तोच राहुल येतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात डीपमध्ये स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत सागर पाटील. त्याच्यावरती मिळते एकच धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. अर्पण शेख साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आजच्या रात्रीमध्ये आपण राहुल चव्हाण सर, मॅडी सर आणि सोमनाथ खाडे सरांचा आवाज आपण ऐकतोय. पुल करण्याचा प्रयत्नातली बॅटस्विंग आपण पाहिलं. खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आलाय आणि बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. थंड वातावरण आहे आणि या थंड वातावरणामध्ये हा सामना सुरू आहे. क्या बात आहे. सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी होती. अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी होती या पहिल्या षटकामध्ये. अविनाश शेलकेच्या माध्यमातून इम्प्रेस केलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. याही मॅचमध्ये तशीच गोलंदाजी. पहिल्या मॅचमध्ये 2 षटकं हाताळली होती याच अविनाश शेलकेने. पुन्हा एकदा मिसटायमिंग. कॉट अँड बॉलची संधी आणि तिसऱ्या अटेम्पमध्ये हा झेल ड्रॉप केलाय. डायरेक्ट हिटची संधी होती. एकाच चेंडूवरती 2 संधी आल्या होत्या पोगाव टीमला आणि त्या संधीचं सोनं करू शकलं नाहीये पोगाव संघ आणि मिळते एक धाव चेंडूवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3.
बनवायचे धावा 49. या मॅच मध्ये खंबालपाडा टीमला 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 46 धावांची गरज आहे SSCC खंबालपाडा या टीमला. धावसंख्या आहे 4 आणि अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. 45 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. थोडासा करेक्शन आपण करतोय. ऑन साइडला बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. सीमारेषेच्या बाहेर षटकार. पहिल्या चेंडूवरती फलंदाज राहुल आणि मयूर ही जोडी आहे. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 10. JK ग्रुप यांच्याकडून आणि पार्थ खारिक आणि प्रमोद खारिक यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत या दोन्ही संघांना. हाफ ट्रॅकर आहे. बॅटची कडा होती आणि विकेट किपरने प्रयत्न खूप चांगले केले होते. प्रयत्नाने यश मिळत नाहीये. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो पोगाव या टीमची ओळख तुषार शेलके. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. या पुढील सामना प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे कारण की 2 नामवंत संघांमध्ये या पुढील सामना आहे. यावेळी ड्राईव्ह केलाय. सॉफ्ट हँडने खेळले होते. लॉंग ऑनला टीपमध्ये फिल्डर आहेत. त्याच्यावरती मिळते 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 12. 49 धावा 4 षटकांमध्ये बनवायच्या आहेत. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे खंबालपाडा टीमचं, परंतु साई शेलार शून्यावरती बाद झाले आणि तो मोठा धक्का लागलाय. धावसंख्या आहे 12. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहेत. एलिव्हेशन नाहीये. मिड विकेट सीमा रेषेवरती हा झेल पकडलाय विश्वासने. फलंदाज झालाय बाद. राहुल बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर विकेटचं पतन. षटकार लगावला होता त्यानंतर बाद झालेत राहुल देखील. या षटकामध्ये चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज ज्ञानेश्वर. 4 चेंडू फेकलेत. 8 डावा खर्च करतोय. 1 विकेट मिळवली आहे ज्ञानेश्वरने. आणि बॅट्समन येतोय आशुतोष चव्हाण येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. जेन्युइन ऑलराऊंडर आहे.
यावेळेस हाफ ट्रॅकर आहे चेंडू, हार्ड लेंथ आपण पाहिली, शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, पॅडवरती चेंडू ब्रश होतोय, पंचांचा इशारा, नक्कीच वाईट बॉल, लेग बाईटचा येतोय, यस लेग बाईटचा येतोय, धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 13 धावा अवांतरच्या स्वरूपात एकदा ॲड होईल स्कोर कार्डमध्ये. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, कारण की 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. थंड वातावरण आहे आणि धाव बनवणं थोडंसं कठीण जात आहे. ऑन साइडला क्या बात आहे, ठोकलाय षटकार फलंदाज मयूरने आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय SSCC खंबालपडे टीमला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19, 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 30 या मॅच मध्ये. थोडासा स्पीडअप करायचा आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. अंतिम चेंडूवरती आलाय मयूरच्या बॅटमधून षटकार आणि या मॅच मध्ये कमबॅक झालेलं आहे खंबालपाडा टीमचं. हे षटक फार महत्वाचं असेल. तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत आकाश पाटील आणि आकाश बगळे हे 2 गोलंदाज देखील आहेत या टीम मध्ये. 4 खूप चांगले गोलंदाज आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं नक्कीच चांगली कामगिरी आकाश पाटील असतील, आकाश बगळे असतील यांनी केली आहे आणि आकाश पाटील येतो आहे तिसऱ्या षटकामध्ये. हे षटक फार महत्वाचं आहे. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब आहे, कारण की 15च्या सरासरीने धाव बनवायचे आहेत प्रति षटकामागे. फुल टॉस चेंडू आहे, पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. इट्स अ बीमर, नो +1. मिल्टीने चेंडूवरती एकूण 2 धाव परंतु चॅलेंज केलेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे तो म्हणजेच पोगाव टीमने. दोन्ही टीमकडे एक रिव्ह्यू आहे प्रत्येक इनिंगमध्ये आणि तो रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या पोगाव या टीमने. रिव्ह्यू अनस्पूल बॉल आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. स्ट्राइक इनला फलंदाज मयूर. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. 49 धावा चेस करायच्या आहेत खंबालपाडा या टीमला. फ्रीट आहे, ड्राईव्ह करतायत डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण, थोडेसे पंबल झाले क्षेत्ररक्षक आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल 23 धावा धावफलकावरती. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे, कारण की येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. मयूर आणि आशुतोष ही विस्फोटक जोडी आहे. अजून एक तडाखा आपण पाहतोय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर खंबालपाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 29. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. कुठे होता सामना आणि कुठे आलाय हा सामना. या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलेला आहे खंबालपाडा या टीमने.
10 चेंडू 20 धावांची गरज. दबाव आहे आकाश पाटील वरती. जास्त विलंब आपण करू नका. सामन्याचा रिदम तोडू नका विनंती असेल पोगाव या टीमला की आपण जास्त वेळ घेत आहेत, त्यामुळे तुषार शेळके यांना विनंती असेल. आयोजक देखील आम्हाला वारंवार सूचना करतायत मॅचचा रिदम आपण तोडू नका, कारण की 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज या मॅचमध्ये. हाफ ट्रॅकर आहे आणि बॅटच्या आतली कडा लागतीये. इथे डॉट बॉल पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवत आहेत फलंदाज मयूर आणि आलाय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या मॅचमध्ये वापसी होईल पोगाव टीमची, कारण की येणारे 9 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिड विकेटला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली पूर्ण आणि 21 धावेवरती समाधान मानावं लागतंय. सागर पाटील चांगले क्षेत्ररक्षण करतायत. धावसंख्या एकने पुढे जाईल 30 धावफलकावरती. चांगली पार्टनरशिप बनवली आहे, कारण की 2 फलंदाज खूप लवकर बाद झाले होते खंबालपाडा या टीमचे, आणि त्यानंतर मयूरने आक्रमक बॅटिंग. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि पाहावं लागेल काय घडलंय या चेंडूवरती. नक्कीच प्रेक्षक देखील आहेत आणि चेक करूया आपण. पंच सांगतायत चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि निर्णय येईलच. लॉफ केला चेंडूला. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर होते. येस, पाय त्याचा बाहेर होता आणि त्यानंतर त्याने आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. हेच आपण पाहतोय ॲक्शन रिप्लेमध्ये 10 क्रिकच्या माध्यमातून. आणि आमचे टीव्ही अंपायर अजित पुत्रन सरांनी षटकार घोषित केलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे. धावसंख्या आहे 36. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुन्हा एकदा विषय मध्ये खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला जज करतायत. सुरेख झेल पकडलाय. अविनाश शेळके यांनी फलंदाज झाल्या बाद या मॅच मध्ये ट्विस्ट, या मॅच मध्ये रंगत निर्माण झाली आहे, कारण की शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली आहे आकाश पाटीलने. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36-36. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी बनवायच्या धावा 13. हा चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 13 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत या अंतिम षटकामध्ये. आकाश बगळे
एक चांगला गोलंदाज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज मयूर आहेत, ज्याने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे. 2 षटकार लगावलेत मयूरने या इनिंगमध्ये. 6 चेंडू बनवायच्या धावा 13. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू बॅटच्या आतली कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आला या डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल खंबालपाडा टीमवरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल पोगाव टीमसाठी. 5 चेंडू शिल्लक, 13 धावांची गरज आहे. चांगला स्ट्रोक आपण पाहतो. लॉफ्टेड कव्हर रेसचा फटका टीप. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, थोडेसे फंबल झाले आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय स्वयं खाडे आणि मयूरने. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 38. 38 धावा, 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची अजूनही गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील इथे उपस्थित आहेत. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल, मिळते अवांतर धाव. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 4 चेंडू आणि 10 धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये. जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि याही चेंडूवरती शांत ठेवलंय फलंदाज मयूरला. 3 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. यस, नवीन चेंडू द्यायचा आहे. चेंडू खराब झाला, चेंडू भिजला, हरवला तर चेंडू नवीन असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यस, डगआउट मध्ये बसायचं आहे. खंबालपाडा टीमला विनंती असेल. यावी स्लॉप केला, चेंडूला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑफ. सीमा रेषेच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. षटकार. दोन चेंडू आणि 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. खंबालपाडा विपक्ष पोगाव. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर. बघा, विनंती असेल सामना स्पीडअप करायचा आहे. 2 चेंडू 4 धावांची गरज या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे. आणि पुन्हा एकदा लॉफ केलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे SSCC खंबालपाडा संघाने. सलगचा दुसरा विजय मिळवलाय या स्पर्धेमधील. या जांतराजा चषकामधील अभिनंदन खंबालपाडा संघाचं आणि हार्ड लक पोगाव संघाचं अभिनंदन. साई शेलार यांचं अभिनंदन. नितेश शेलार अँड कंपनीचं.
द मॅच आहे. 14 चेंडू आणि नाबाद 31 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे. मयूर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला विनंती असेल पेट या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आराध्य 11 RCC पेट आदरणीय परेश चौधरी साहेबांचा संघ इन ॲक्शन मध्ये असेल आणि त्यांच्या समोर भादवड. अप्रतिम बॅटिंग, आउटस्टँडिंग बॅटिंग आपण पाहिली. चला दोन्ही संघ खंबालपाडा संघ आणि पोगाव संघ आपण बाहेर या. आणि साई शेलार यांना विनंती असेल दादा आपण व्यासपीठावरती आपला विशेष सन्मान केला जाईल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक आणि ISPL मध्ये त्यांना आपण पाहिलं होतं. या सीझन मध्ये मयूर आहेत मॅन ऑफ द मॅच. साई शेलार यांना विनंती असेल दादा आपण या आपला सन्मान केला जाईल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक आणि अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर. ISPL 2 मध्ये आपण त्यांना पाहिलं आणि हा सामना जिंकून खंबालपाडा संघ दाखल झालाय पुढच्या फेरीमध्ये. आणि या सामन्याचा हिरो आहे मयूर. टाळ्या होऊन जाऊ द्या मयूरसाठी. सामना जिंकून दिलेला आहे खंबालपाडा टीमला.